ही आहे मेंढातोप, दौलताबाद किल्ल्यावरची मेंढातोप. हिला मेंढातोप का म्हणायचं? कारण हिला हे जिकडचं तोंड आहे हिचं तोंड मेंढ्याच्या तोंडासारखं आहे म्हणून हिला मेंढातोप म्हटलं जातं. तर या तोफेची रचना जी आहे तर याला बाहेरून हा तांब्याचा पत्रा आहे, आलं लक्षात. मुलामा तांब्याचा आहे ना, आतमध्ये ते लोखंडीचा आहे. आणि या तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ चारही दिशाला चारही बाजूला वळवता येते. 360 अँगलमध्ये काय करता येतं, फिरवता येतं. ज्या दिशेने शत्रू आला त्या दिशेने या तोफेला वळवलं जातं. या किल्ल्यावरची ही सर्वात मोठी तोफ, मला लक्षामध्ये अशी जी तोफ मोठी आहे. तुम्ही जंजिरा किल्ल्यावर गेलात, जंजिरा किल्ल्यावर कलाल बांगडी नावाची तोफ आहे, पाहिले तुम्ही ती एक तोफ. त्यानंतर आशिया खंडातली म्हणजे भारतातली किंवा आशिया खंडातली सर्वात मोठी तोफ जयगड किल्ला राजस्थानमध्ये आहे, अलग लक्षामध्ये. तिचा मारा जवळपास 35 किलोमीटर पर्यंत जातो. किती किलोमीटर? 35 किलोमीटर. ती फक्त टेस्टिंगसाठी एकदाच चालवली आणि ज्या ठिकाणी तो मारा झाला त्या ठिकाणी खड्डा पडला आणि तिथे जलाशय निर्माण झाला. आली गोष्ट निर्माण लक्षात. त्याच प्रकारे दुसरी एक मगर तोफ आहे, ती परांडाचा किल्ला आहे तिथं आहे तो, लक्षात. आणि त्यानंतर अहमदनगरची मुलुख मैदान एक तोफ नावाची तोफ आहे, या अहमदनगरच्या किल्ल्यावरती आहे. अशा प्रकारे या भारतातल्या 5 सर्वात मोठ्या तोफी आहेत. याच्यामध्ये जे इथं सुरुवातीला लिहिलंय ते इथं बादशाह आलमगीर औरंगजेबचं नाव आहे. त्याच्यानंतर इथं ही तोफ जिला सिकस म्हणजे हिने कुठल्याही किल्ल्याला भेदणारी तोफ आहे असं त्याचा अर्थाचं इथं काय केलेलं आहे, नोंद केलेली आहे. आणि इथे जी नोंद केलेली आहे ती हे जे ईश्वर आपल्याला काय करेल, सगळी संपत्ती देईल, आपलं सगळं चांगलं करेल, अशा प्रकारचा काय इथं उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारची ही जी तोफ आहे या किल्ल्यावरती आपण किती तोफ पाहिल्या? 3. तिचं नाव मेंढातोप. वरती गेलो तर ती किती बघितली? काळा पहाड तोफ. आणि वरती होती सगळ्यात ती तोफ. या तिन्ही तोफ काय रे या 360 डिग्री मध्ये फिरतात आणि कुठल्याही प्रकारे मारा करण्यासाठी त्या सज्ज होत्या. आणि हे याच्यावर फिरत होते म्हणजे बॅलन्स केलं जातं तोफेचं. आलं लक्षामध्ये? थोडं माग सरका मग कळलं तुम्हाला खालच्या बाजूला आहे का नाही पहा. नाही दिसत नाही, एकदम खाली सेंटर हे जे आहे ना याच्या खाली. खालच्या तोफे ते ओळख नाही, एका दिशेने मारा केला जातो. त्या एका गाडी असतील बैलगाडी गाडा एक असं आवश्यक आहे हे दिसायला नाही, ह्याच्यावर ठेवल्या जाते ही होती आता फिरायची, आता बाजूला काढून ठेवली लोक पाडतील, ह्याच्यावर असते खाली छिद्र आहे आणि ही त्याच्यावर जाऊन ठेवलेली असते. आता पहा ही उचलताना किती ताकद लागत असेल, वजन किती असेल अंदाजे हिचं. ठीक आहे. इथं काही काळ औरंगजेब ज्या वेळेस दिल्लीवरून भारतात दक्षिण भारत काबीज करण्यासाठी आले होते काय केलं, त्या किल्ल्यावरती काढला होता. आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू काय झाला, इथंच झाला. खुलताबादला त्यांची काय आहे, औरंगजेबची समाधी सुद्धा आहे, म्हणजे दिल्लीवरून. आणि दुसरी एक गोष्ट, मोहम्मद तुगलकाने दिल्लीवरून त्याची राजधानी दक्षिण भारत जिंकण्यासाठी दिल्लीवरून त्याची राजधानी काय केली होती, दौलताबादला आणली होती. कुठं आणली होती? दौलताबादला. कशासाठी? कारण त्याला संपूर्ण भारतावर राज्य करायचं होतं म्हणून. परंतु त्याला ते आणणं शक्य झालं नाही. रस्त्यात येताना त्याचे माणसं असतील, सैनिक असतील, जनावर असतील अत्यंत मृत्युमुखी पडले आणि इथं त्याला काय ते जमलं नाही. त्याला पुन्हा इथंची राजधानी दिल्लीला घेऊन जावं लागली. इतिहासात त्याची नोंद येडा मोहम्मद म्हणून केली जाते. अलग लक्षामध्ये जसं तुम्ही पुढे जाताल तसं तुम्हाला आणखी इतिहास समजेल.